आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका मने वाटे नको फुटो देव फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम्, आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवनलो चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, घ्यावे घ्यावे माझे सेवा, घ्यावे घ्यावे माझे सेवा, घ्यावे माझ्या भावा नको अंतराय देवा, आले
भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. बरोबर. काही ठिकाणी अंतराय नको देवा तर काही ठिकाणी नको अंतराय देवा असा पाठ वापरला जातो. जगद्गुरु जगदवंद्य देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा प्रासादिक जवळजवळ सगळ्यांच्याच परिचयातला असलेला अभंग आहे. त्या अभंगातून भगवंताकडे क्षेमभावातून तुकोबा मागणी करतात. अपेक्षित असणारा विचार मला वेळेमध्ये सांगायचा आहे. काय प्राप्त झालं याच्यापेक्षा त्या प्राप्तीनंतर माझ्या अंतःकरणात कोणता भाव सध्या जागृत झाला त्या संबंधानं तुकोबारे भगवंतासमोर काही याचना करतात. एखादी गोष्ट प्राप्त होणं वेगळं, पण त्या प्राप्तीनंतर त्याचं रक्षण करणं मात्र वेगळं. तुकोबाराला ती गोष्ट सहज साध्य नव्हती, पण प्राप्त केली. आता त्या प्राप्तीनंतरही तुकोबारांना थोडंसं दुःख आहे, थोडंसं काळजी आहे. योग प्राप्त झाला, पण क्षेम मात्र मिळण्यासाठी पुन्हा भगवंताकडे तुकोबारांनी प्रार्थना केली. लग्न करणं सोपं आहे, पण ते टिकवणं अवघड आहे. पैसा कमावणं सोपं आहे, पण पैसा टिकवणं अवघड आहे. माळ घालणं सोपं आहे, पण माळ जतन करणं जसं अवघड आहे, तसं तुकोबाराला आज वाटतंय ज्या भावनेच्या भरात तुला प्राप्त करून घेतलं तो भाव आता माझ्या मनातनं निघून जाऊ नये किंवा त्या भावामध्ये माझ्यामध्ये अंतर पडू नये. असं जर तुकोबाराला क्षेम वृत्तीनं भगवंताकडे मागावंसं वाटत असेल तर मला हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करायचा आहे. तुकोबाराला का मनाची वेळ आली हो की अंतराय नको देवा म्हणून? एकीकडे भगवंत आणि तुकोबारामध्ये आम्ही कधीच भेद मानला नाही. अनेक प्रमाणातून हे सिद्ध होतं की संत आणि देव एकच आहे. देव भक्त तुझी झालासी दोन्ही, वाडावया सुख भक्ती हे जनी. आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेले संयोग वियोग हे संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने मिळाले. तुकोबारे होते म्हणूनच आम्हाला परमात्मा कळाला, नाहीतर निर्गुण तत्व पाहणे पण डोळ्यामध्ये शक्ती नाहीये. पण निर्गुण तत्वातीत असणाऱ्या परमात्म्याला जर तुम्ही 28 युगापर्यंत विटेवर उभारण्याची शक्ती दाखवत असाल तर तुमच्यामध्ये असा भाव आज का तयार झाला की त्याच्यामध्ये अंतर पडू नये? आज आम्हालाही हा अभंग ऐकून थोडी भीती वाटायला लागली. कारण तुकोबाराला सारख्याला जर अंतराय नको देवा अशी जर शाश्वती भीती जर बाळगावी वाटत असेल तर आम्ही की झाडकी पत्ती 7 दिवसापुरतं टाळ वाजवणार, 7 दिवसापूर्वी मंदिरात येणार. आमच्या परमार्थाने तुकोबाराच्या वाङ्मयामध्ये बरंचसं अंतर आहे. त्यामुळे हा अभंग ऐकून आम्हाला सुद्धा आज थोडीशी काळजी वाटायला लागली. महाराज त्याचं उत्तर द्या. ते उत्तर मला द्यायचं आहे, पण एक छोटासा परिहार देणं मला आवश्यक वाटतं. आयुष्यात योग्य मार्गदर्शक असल्याशिवाय कोणत्याही पर्यायाला सुलभता प्राप्त होत नाही. बालवाडीच्या विद्यार्थ्याला 10वीचा प्रवास करायचा असेल सुद्धा योग्य गुरुजी असावे लागतात. तसं परमार्थमयी आणि संसारमयी जीवन जगण्यासाठी योग्य गुरूंचा आदर्श घ्यावा लागतो. गुरूंच्या चरणाशी एकत्र यावं लागतं आणि त्या अर्थात अशा दत्त महात्म्यांच्या अर्थात दत्त गुरूंच्या जयंती निमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव सोहळा तथा याच्यामध्ये दिवसभरात होणारे कार्यक्रम, तुकोबाराचं वाङ्मय, ज्ञानोबाराचं वाङ्मय आणि याचबरोबर कीर्तन परंपरा, ज्या परंपरेमध्ये माझी कालची सेवा होती पण मला अडचण आल्यामुळं तुम्ही मला सांभाळून घेतलं यासाठी पहिले धन्यवाद देतो. अडचण संसाराची आली नाही बरं का. हिला ॲडमिट करायचं होतं असा काही विषय नव्हताच. लेकराला दवाखान्यात घेऊन जायचं होतं असा काही विषय नाही. परंपरागत आमच्या घराण्यामध्ये कीर्तन परंपरा चालू आहे, जागर चालू होता. त्या घरातल्या व्यक्तीने विचार केला की हे दरवर्षीच कीर्तन देतात, काय त्यांना फोन करायचं आहे. पण अचानक त्यांनी 2 दिवसावर फोन केला, महाराज तुमच्या परंपरेचा दिवस आलाय. मी म्हणलं बघू हे गावचे सांभाळून घेत आहेत का म्हणून फोन केला, झाला तो येऊ. माझा दिवस कालचा होता, पण कालच्याही महाराजांना आजच्याही महाराजांना मला धन्यवाद द्यायचा आहे. आणि याचबरोबर दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने, ज्ञानोबाराच्या
हनुमंतरायांच्या आणि सर्व फडावरी निष्ठावान वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. या भूमीमध्ये, या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा उत्सव आहे. आमची मगाशी चर्चा झाली, 50-55 वर्ष झाले म्हणे या उत्सवाला. अर्थातच हा असा एक जुना उत्सव आणि त्या उत्सवामध्ये माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली ही सेवा. त्यामुळे तुम्ही कुठल्या गल्लीत राहता हे मला माहीत नाही आणि पंढरपुरात मी कुठल्या चौकात राहतो हे तुम्हाला माहीत नाही. एवढ्यात जरी अनोळखी असलो तरी लहानपणापासून तुमची माझी मैत्री आहे बघा. दोस्ती मात्र आपली फार जुनी आहे. ते म्हणजे तुमच्याही गळ्यात माळ आहे, माझ्याही गळ्यात माळ आहे. एवढे एक मित्रत्वाचं नातं बाद झालं. आता माझी थोडी मराठी तिकडल्या भागातली असल्यामुळं थोडं तुम्ही सांभाळून घ्याल याची अपेक्षा आहे. पण अर्थातच या वाङ्मयिक परंपरेचा, फड परंपरेचा आपण एक पाईक म्हणून इथं उभारलेलो आहोत. माझ्याकडे जो वेळ दिलेला आहे त्या वेळेप्रमाणे मला काही गोष्टीचा विचार विनिमय या ठिकाणी सांगायचा आहे. योग्य मार्गदर्शक असणारे दत्त महाराज आम्हाला आयुष्यामध्ये प्रभूपर्यंत कसं जावं याचा काही विचार विनिमय करतात. श्रीमद भागवतात व्यासांनी अवधूतोपाख्यान फार गोड सांगितलेलं आहे. दत्त महाराजांनी 24 गुरु करून घेतले. या 24 गुरुमध्ये काही जणांचं नाव सुद्धा वारकऱ्यांनी तोंडात घेऊ नये तसले दत्त महाराजांनी गुरु केलेत. वेश्येला कुठं गुरु करून घ्यावं का? जाळी विणणारा कीटक कुठं गुरु करून घ्यावायचा असतो का? एक आळी असते हिरवी, त्याला सुद्धा गुरु करून घेतलं म्हणे. मधमाशी, त्याला सुद्धा गुरु करून घेतलं म्हणे. लाकूड पोकरणारा कुरर, त्याला सुद्धा गुरु करून घेतलं म्हणे. प्रत्येकाकडून एक ना एक तरी गुण घ्याव्या, त्या गुणानं आपण परिपूर्ण व्हावं आणि भगवतवांच्या कल्पतरू असलेल्या परमात्म्याशी संबंधित अधिकारानं परिपूर्ण व्हावं हे दत्त महाराजांकडून शिका. मी थोडं बोलू का? माणसानं आयुष्यभर विद्यार्थी राहून शिक्षक व्हायचा प्रयत्न करू नये. ज्याच्याकडून जे मिळेल ते जन्मभर घेत चाला. तो वयानं लहान असू द्या नाहीतर मोठा. आपल्या वाङ्मयामध्ये, फड परंपरेमध्ये वयाचा संबंध लागू होत नाही. ममदाबादमध्ये फार मोठा सप्ताह आहे, ह्याच्यापेक्षा डबल मोठा आहे. ममदाबाद तेलंगणा राज्यामध्ये ही बातमी पसरली की ममदाबादमध्ये फार मोठा सप्ताह होणार आहे. कुठेतरी गोदातटी राहणारे किंवा गंगेच्या काठावर राहणारे एक साधू ममदाबादचा सप्ताह बघण्यासाठी आला. एक प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं. त्याच्याबरोबर काही 100-200 शिष्यगण त्यांच्या बरोबर आहेत. असं वाजत गाजत ममदाबाद पर्यंत आला. ममदाबादच्या लोकांना कळालं की ते साधू आपल्या सप्त्याला भेट द्यायला येणार. काय आनंद झाला. तुम्ही त्या गावच्या वेशीपासून त्यांना वाजत गाजत गावापर्यंत आणलात. रात्री असं कीर्तन सुरू झालं, त्यांना आतल्या मंदिरामध्ये बसवलं आणि बाहेरल्या बाजूला कीर्तनाला प्रारंभ झाला. ऐका, आता गावातले बरेचसे लोक जमायला लागले. गावाबरोबर परगावचे लोक सुद्धा यायला लागले. अमके साधू आलेत म्हणे सप्त्याला भेट देण्यासाठी, चला आपणही जावं. ते लोक येत आहेत, साधूचं दर्शन घेत आहेत. कोणी दक्षिणा ठेवतंय, कोणी हार घालतंय, कोणी फळं ठेवतंय, कोणी त्यांचा सत्कार करत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन लोक इथं कीर्तनाला येऊन बसतायत. फार वेळ असं झालं आणि त्याच ममदाबादमध्ये महिला वर्गातली एक कोपऱ्यातली स्त्री, तिला काय मनात वाटलं काय माहित नाही, तिनं भर कीर्तनातनं उठली आणि तिनं त्या गादीवरचा टाळ उचलला आणि त्या गादीवर बसलेल्या महाराजांच्या हातात नेऊन दिला. महाराज, असं गादीवर बसू नका, मध्ये कीर्तन चालू आहे, उठून टाळ घेऊन उभा राहा. कसं वाटलं तुम्हाला? मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे बरं, आणि त्याचं उत्तर अपेक्षित आहे. माझं बोलणं कळालं ना? गंगेच्या काठावरून आलेला साधू, पण त्याला ममदाबादच्या कुठल्या तरी एका छोट्याशा घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीनं उठवलं आणि सांगितलं, महाराज असं गादीवर बसणं शोभत नाही, उठून टाळ घेऊन उभा राहा. कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटेल ते बोलले? होय, गावातल्या लोकांना विचारतो, तुम्हाला चांगलं वाटेल का तिचं प्रत्युत्तर? नाही आवडणार तुम्हाला. तुम्ही तिला उलटून बोलचाल, काही अक्कल आहे का नाही? कुणाला टाळ घ्यायला सांगते? त्यांची महती काय? तू कुठे झोपडीमध्ये राहतेस, तुला लाज वाटते? तुम्ही म्हणसाल का नाही? हो का नाही? काहीतरी म्हणा. मलाही तुमच्यासारखी थंडी वाजायला लागली, पण कीर्तनात स्वेटर घालायची परवानगी नाही म्हणूनच. नाहीतर मला फक्त तोंडानं सांगा हो किंवा नाही. त्या बाईला बोलचाल का नाही? त्या स्त्रीला तुम्ही रागराग करचाल का नाही? चुकलं बाई तुझं म्हणून तिला अक्कल काढचाल का नाही? बरोबर आहे का नाही माझं म्हणणं? होईल असं 100%. पण एक काळ असा होता महाराज, ज्या काळामध्ये फक्त पुरुषांचं चालत होतं. अर्थातच पुरुष प्रधान संस्कृती होती. त्या काळामध्ये सुद्धा
एक गंगाखेडचं 9 वर्षाचं लेकरू पंढरपुरामध्ये दाखल झालं. काय तिचा अधिकार वाढला महाराज? ज्ञानोबाराला टाळ घेऊन उभा केला आणि नामदेवाला कीर्तन करायला सांगितलं. हा अधिकार फक्त 5 वर्षाच्या जनाबाईचा आहे. जणी म्हणे ज्ञानदेवा, ती 5 वर्षाचीच आहे, पण तिनं ज्ञानोबाराला जर टाळ घेऊन अभंग म्हणायला सांगितलं असेल तर ही आपली वारकरी परंपरा आहे. ज्या परंपरेमध्ये कोणीही यावं, कसाही यावं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ हे अधिकार बाळे, नारी नर आदी करून वेश्याही किंवा यारे यारे लहान थोर, आपण पहिल्यापासून प्रमाण म्हणतोय. म्हणून त्या परंपरेत आपली ही पुढं परंपरा आहे, ज्याच्यामध्ये भजनात येणारा व्यक्ती कोणत्या वयाचा असावा याला संबंध नाही. वारीला येणाऱ्या व्यक्तीचं काय वय असावं तुकोबाराने तरी कुठं लिहून ठेवलेलं नाहीच आहे. याच्या विरुद्ध संसार करण्यासाठी वयाचं बंधन आहे. लग्न कुठल्या वयात करावं याला सुद्धा काही मर्यादा आहेच. 35 पर्यंत ठीक आहे हो महाराज, पण 40 वधारल्यानंतर सुद्धा जर घोड्यावर बसायची इच्छा होत असेल तर ते नाव ठेवण्यासारखंच आहे. बरोबर आहे. कॉलेजला जाण्याचं एक वय आहे, नोकरी करण्याचं एक वय आहे, पैसा कमवण्याचं एक वय आहे. थोडं बोलूच का नाजूक विषय. सुंदर दिसण्यासाठी जी चेहऱ्यावर पावडर लावली जाते त्याला सुद्धा एक वय आहे. त्या वयापर्यंत पावडर लावली तर नक्कीच छान गोड, अगदी गोंडच दिसेल. पण अशी गालं खाली यायला लागलीत, मोठ्या भिंगाचा चष्मा डोळ्यावर आलाय, पावडर लावून जर काठी टेकवत रस्त्याने निघाली तर गोड वाटेल का? पण तेवढं वय उलटूनही ती जर काठी टेकवत कीर्तनाला येऊन बसली तर मग काही अडचण आहे का? 5 वर्षाचे ध्रुवबा, 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 42 वर्षाचे तुकोबा आहे, 72 वर्षाचे निळोबा आहे, 85 वर्षाचे नरहरी महाराज. किती वयामध्ये फरक आहे? पण परमार्थाची वाङ्मयिक मूर्ती जपत असताना संत महात्मे असे एकच होऊन गेले ज्यांनी सर्व जाती पंथाला एकत्र केले. तुम्हाला काल्याच्या कीर्तनात हा प्रसंग नक्की पाहायला मिळेल. भगवंतांनी पहिला नियम सांगितला काला खाण्यासाठी. काला म्हणजे मी आणि तू एकच आहे अशी शाश्वती तयार होणं, असा भाव तयार होणं. पण ते खाण्यासाठी पहिला नियम सर्वात महत्वाचा आहे, ते म्हणजे सगळ्याची शिदोरी एकत्र केली पाहिजे म्हणून. आणि हा भाव फार महत्वाचा आहे. आमच्या मराठवाड्यात जर तुम्ही आलात तर तिकडे माळी समाजाचा सप्ताह वेगळाच असतो, मराठा समाजाचा वेगळा सप्ताह असतो. तुम्ही तिकडे येऊन बघा, वाण्याचा सप्ताह वेगळा असतो. बरं, माळी समाजातले सप्तेवाले मराठ्याचा कीर्तनकार बोलवत नाही, तिथं कीर्तनकार सुद्धा माळ्याचाच लागतो त्यांना. इथपर्यंत जातीपंथ येत असेल तर मला वाटत नाही तुकोबाऱ्याचं वाङ्मय त्यांचा उद्धार करेल, ज्ञानोबारे त्याचा उद्धार करतील. शक्य नाही हे. सकळाशी येते आहे अधिकार. अरे पुन्हा पुन्हा सांगूनही जर आम्ही ऐकत नसू तर आम्हाला कुठेतरी योग्य मार्गदर्शक असावाच लागेल. ममदाबाद मध्ये फार कोणीतरी मोठा श्रीमंत व्यक्ती होऊन गेला, ज्याची 100-150 एकर शेती होती असेल कोणीतरी, पण त्याचं नाव लक्षात आहे का तुमच्या? पण याच ममदाबाद गावामध्ये ज्यानं पहिला सप्ताह चालू केला, ज्यानं पहिल्यांदा भजन चालू केलं, त्याचं नाव मात्र सगळ्यांच्या लक्षात आहे. मरेपर्यंत ते नाव लक्षात राहतं. का? कारण ते सत्य आहे. म्हणूनच त्या वाङ्मयाचा कोणी घोषवारा करू शकत नाही, ते वाङ्मय कोणी बंद पाडू शकत नाही. म्हणूनच मला हात जोडून विनंती करायची, तुम्ही तुमचं वाङ्मय जपायला हवं. मग तिथं भजनाची परंपरा गाजवणारा कोणीतरी असेल, कीर्तनामध्ये येऊन बसणारा कोणीतरी असेल, तुमचं कीर्तन सफळ संपूर्ण झालं कधी म्हणावं? कधी म्हणावं? ते आरती झाल्याशिवाय उठतच नाही. तसला काही भाव नाही. बरी बोललं लक्षात घ्या माझं. आपला परमार्थ कधी सफळ संपूर्ण झाला? तुम्ही ज्या जागेवर बसलात ना त्या जागेवर दुसरा कोणीतरी बसवूनच तुम्ही निघून जा. जा म्हणजे कळालं का नाही? की मग तुम्ही वैकुंठाला जाईना का स्वर्गाला जाईना मला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही ज्या ठिकाणी टाळ घेऊन उभारला आहात ना त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उभा करून जा. जर आपला परमार्थ सफळ झाला, आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करीतो का, या दयाप्रमाणे आपल्या परमार्थाचा घोषवारा जगतामध्ये केला पाहिजे. नामदेवराय पंजाब पर्यंत जाऊन आले, तो तिथपर्यंत परमार्थाचा प्रचार प्रसार करत असताना त्याच्या मोबदल्यात काही मिळेल का याची अपेक्षा नाहीच आहे. असा कोणताही विचार या संबंधाने लागू झालेला नाहीये. म्हणून मला हे पुन्हा पुन्हा सांगायला आवडेल की असे जे होणारे उत्सव आहेत, असे जे होणारे सप्ते आहेत, याच्यामध्ये आपण स्वतःहून प्रामुख्यानं दाखल व्हावं. तुम्हाला टाळ वाजवता येत नाही, हरकत नाही. तुम्हाला 2 तास मांडी घालून बसता येत नाही, हरकत नाही.
पुण्याईमध्ये सुद्धा कोणता कमीपणा येत नाही. अन्नदात्यापासून पत्रावळी काढेपर्यंत आणि फेटा बांधून कीर्तन करणाऱ्यापासून खाली बसून कीर्तन ऐकेपर्यंत सगळ्याचं पुण्य सारखंच आहे. फक्त या मंडपात येणं गरजेचं आहे, हे महत्वाचं लक्षात घ्या. तुकोबाराने त्या वाङ्मयाला अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे आणि म्हणूनच सोपा मार्ग जगतासमोर ठेवलेला आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसवणी. अरे देव घ्या, पण षडविकारानं भरलेल्या घरामध्ये देवाला ठेवायला कुठला कोपरा शिल्लक नाहीये. म्हणून तुकोबाराला त्या देवाला धुडकून दिलेला समाज तुम्हाला बघायला सापडतो. देव दलगे साठवणीचे रुंदले जागे. एक काम करूयात, काय मी अहमदाबादला पहिल्यांदा आलोय, मला माहित नाही. कीर्तन झाल्यावर चहा तुमच्याकडे आहे नाही का? कीर्तन झाल्यावर याला म्हणतात देवमंदला. लक्षात घ्या बरं का. तुकोबाराच्या या प्रमाणाचा अर्थ कीर्तनाच्या अगोदर भोजन आणि कीर्तन झाल्यावर चहा, याला म्हणतात देवमंदला. पण चहा मिळूनही लोक यायला तयार नाही तो का? थंडी वाजतीये, वरी भोंगे लावलेत ना, ह्याला म्हणतात देवग्या फुका. तुम्हाला जर इथं येऊन बसायची इच्छा होत असेल तर घरात बाजावर आडवे पाय करून कीर्तन ऐका. तुकोबाराने इथपर्यंत सोय करून दिली असेल तर नक्की तुकोबारे आमच्या विचाराचे, आमच्या तळमळीचे कारणीभूत आहेत. आणि हात जोडून एक सांगू का, तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यानंतर तुमचं कल्याण व्हावं अशी जगात कुणाचीच इच्छा नाही. माझे बापे सांभाळी ती, पण लोभाकाराने वाढवी, तेही कुठंतरी म्हातारपणी काटे होईल म्हणूनच सांभाळतात. पण आमची गणना मात्र याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही, ज्ञानोबाऱ्या म्हणतात आम्ही रेड्याला सुद्धा सोडलं नाही, त्याचाही उद्धार केला. रेड्याला फक्त 3 शब्दामध्ये उद्धार झाला. ज्ञानदेवाकडे बोलिले ऋग्वेद. भिंतीला फक्त चल म्हटल्यानंतर उद्धार झाला. चांगदेवांना फक्त 65 ओव्यामध्ये उद्धार झाला. आम्हाला 9000 सुद्धा पूर्ण गेले. रेड्यापेक्षा बलवत्तर म्हणावं लागलं आम्ही, भारी क्वालिटीचे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर. तिथं रेडा होऊनही त्याची समाधी होते. आम्ही त्याचं पारायण करूनही आम्ही जैसे थे जर असेल तर ते वाङ्मय आजही आम्हाला कळालेलं नाहीये. ते तुकोबाऱ्याचे शब्द आजही आम्हाला कळालेले नाहीयेत. त्यामुळे इथं एकमेव पर्याय जर काही असेल तर अशा सद्गुरूंच्या आशीर्वादानं पुढे जाणं, सद्गुरूंचा हात धरून परिपूर्ण होणं आणि त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी अशा सद्गुरुनाथांचा पाठीवर हात बसतो ना, तिथं संसाराचा लेखाजोगा करणं आम्ही सोडून देतो. श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा. इतना श्री गुरु धारी का हस्ता पाठी राखा, श्री गुरु
असता पाठी राहता त्रिभुवनारी असता पाठी राहता योग्य मार्गदर्शक भेटल्यानंतर परमात्माही आम्हाला कळतो. एका वाक्यात सांगू, शबरी होती म्हणूनच कळालं की राम उष्ण सुद्धा खाऊ शकतो. सुदामा होता म्हणूनच कळालं की घोडभर पोह्याच्या मोबदल्यात सोन्याची नगरी सुद्धा मिळू शकते. नाही तर असं देणारा कोणी नाहीये. ममदाबाद मध्ये कोणी असेल तर सांगा, कीर्तन झाल्यावर चहा प्यायला जाऊ. 1,27,000 आजचा भाव आहे. आणि तुम्ही काय मुठभर पोह्याच्या मोबदल्यात सोन्याची घरं बांधता. देणारा दाता तो आहे, पण सुदामा होता म्हणूनच कळालं ना. राम अद्वितीय आहे मान्य आहे ना, पण भक्तीच्या बळावर बोरं चांगले ते उष्टे याचा जर तो विचार करत नसेल तर हे जाणवून देणारी फक्त शबरी होती, हे लक्षात घ्या. म्हणून वाङ्मयाच्या दृष्टीनं का होईना संत महात्म्यांनीच आम्हाला देव दाखवला. या जगात बाप म्हणून आम्ही देवाला मानावं, पण आई म्हणून फक्त या जगात शोभनीय संत आहे. बाप माझा दिनानाथ हरकत नाही ना, पण तुम्ही संत माय म्हटलं की ज्ञानोबाऱ्याच आठवतात. साधकाचा माय म्हटलं की फक्त ज्ञानोबाऱ्याच आम्हाला दिसत. आता इथं आई सुद्धा आहेत आणि बाप सुद्धा आहेत. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा. पहिल्यांदा जरा बाप म्हणणाऱ्याकडे येऊ आपण, काही अडचण नाही. तुम्हाला 2 मुलं आहेत, एक्झाम्पल मुलं. एक मुलगा 25 वर्षाचा आहे, एक मुलगा 22 वर्षाचा. 25 वर्षाचा मुलगा काहीच काम करत नाही, दिवसभर मोबाईल घेऊन घरामध्ये गेम खेळत बसतो. आणि 22 वर्षाचा मुलगा थोडासा हुशार आहे, तो काही ना काहीतरी कामधंदा करतो, 4 पैसे बाबाला आणून देतो, संसारामध्ये मदत करतो. आता तुम्ही बाप म्हणून घेणारे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जर कामावरनं घरी आलात, तुमच्या घर त्या मालकाचा किंवा कामचा लोड झाला, तुम्हाला राग आलाय भयंकर. तो राग येऊन जर घरात कोणावर काढायचा असेल तर कोणावर निघतो? कोणावर निघतो तो राग? ते कमवणाऱ्यावर का ते मोबाईल घेऊन बसणार? कोणावर निघतो? मोबाईल घेऊन बसणाऱ्यावर निघतो का? बाप म्हणून घेणार आहे, बरोबर आहे. जो दिवसभर मोबाईल घेऊन बसतो त्याच्यावरच राग निघतो सगळं, बरोबर आहे. पण आता थोडस इकडे येतो. ते दोन्ही मुलं आता जेवायला बसले. जो कमवणारा त्याला मधली गरम गरम चपाती वाढली आहे, आणि जो दिवसभर बसून राहतो त्याला वरची अर्धी कच्ची चपाती वाढली. असं काही आहे का तुमच्यामध्ये? इकडं असं काहीच नाही. दोघाला समप्रमाणामध्ये आग्रह करून दोघाला पोटभर जीव घालणारी जर आई असेल तर आम्हाला ज्ञानोबा आई सारख्याच आहे. मुक्ताबाई सुद्धा आम्हाला आई सारखीच आहे. बरं, तिनं आम्हाला समजवलं असं नाही. आदत्त्रय जननी का बरं असं बोललं? देवाची आदत्त्रय जननी म्हणे. कोणता देव? 3 देवाला समजावून सांगणारी मुक्ताबाईच आहे. 3 देवाला तिनं समजावून सांगितलं. कोण कोण? ऐका. एक ज्ञानदेव, एक नामदेव आणि एक चांगदेव. या तिघाला जिनं समजावलं ती मुक्ताबाई आहे. ताटी उघडा म्हणून समजून घालणारी मुक्ताबाईच होती. अखंड जयाला देवाचा शेजार म्हणून अहंकार गर्भगळीत नामदेवाचं करणारी मुक्ताबाईच होती. आणि मुंगी उडाली आकाशी तिने गिळले. चांगदेवाचं गर्भ हरण करून त्यांना शिष्य करून घेणारी सुद्धा मुक्ताबाईच होती. अशा मुक्ताबाईमुळेच आम्हाला जगतातल्या अद्वैत तत्वज्ञानाचा सिद्धांत कळत असेल, अशा ज्ञानोबाऱ्यांमुळेच आम्हाला भिंतीमध्ये प्रकल्प तेज जर जाणवत असेल, अशा निवृत्तीनाथामुळेच आम्हाला निवृत्त होण्याचा मार्ग समजवत असेल, तर आम्हाला परमात्म्यापेक्षा हे जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे तुकोबारे प्रार्थना करता, देवा या साधनेच्या जोरावरच आम्ही तुला कमवलंय बरं. या साधनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सहज प्राप्त झालोय.
नाहीतर अर्थात कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधणी करी असे तुम्ही आहात, आणि आमचाही अधिकार काही साधा नाहीये. वैकुंठात देवाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आम्ही आहोत, पण जगताच्या कल्याणासाठी आम्हालाही यावंसं वाटलं आणि आमच्या भक्तीच्या बळावर तुम्ही सुद्धा पाठीमागा आलात, हा आमचा अधिकार. वारकऱ्यांनी काही गोष्टी अभिमानानं जगाला सांगाव्यात. बरं, कीर्तन नाही कळाल तरी हे वाक्य तरी कळू द्या. समाजाने जर तुम्हाला सहज विचारलं काय असतं वारकरी पंथ, काय असतं भजन, हे जर विचारलं तर त्याने एका वाक्यात उत्तर द्यावं, अरे देवानंही देवत्वपणा विसरावा अशी साधना म्हणजे भजन आहे. तपस्व्याच्या समोर कधी नाचला नाही, हा ध्यानस्थाच्या समोर कधी उड्या मारल्या नाहीत, पण कीर्तनकारासमोर पितांबर फिटलेलं कळालं नाही याला, एवढा नाचलाय तो. हे समाजाला अभिमानानं सांगत चला तुम्ही की देवालाही आपला देवत्वपणा विसरावा वाटला आणि विटेवर त्याला थया थया नाचावंसं वाटलं. हा परमात्मा म्हणजे आम्ही भजनामध्ये मिळवलेला आहे, हे समाजाला अभिमानानं सांगत जातो. आपली वारकरी परंपरा जपली पाहिजे आणि त्याची लोकसंख्या वाढवली पाहिजे, हेही महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थोडस राग येईल हे बोलताना, पण ऐका, तुम्ही ज्या घरी पहिलं पाऊल ठेवणार आहात ते घर अनोळखी आहे. मग अनोळखी घरामध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा काय बघता होतं? त्याच्या गळ्यात माळ आहे का, त्याला हरिपाठ पाठ आहे का, दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे का, महिन्याची वारी करतोय का, ज्ञानोबा तुकोबा माहित आहे का, हे सगळं तपासल्याशिवाय तुम्ही त्याच्या घरात जातच नाही. परधर्मीयांची लोकसंख्या वाढायचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. बरं, तुम्ही माळ बघूनच जर घरात जात असाल तर माळकऱ्याची संख्या कशी वाढेल? तुम्ही गेल्यानंतर त्याला माळ घालायची इच्छा व्हावी, तुम्ही गेल्यानंतर त्याला दारात तुळस लावावी अशी इच्छा झाली पाहिजे, तर आपला परमार्थ सफळ संपूर्ण झाला म्हणावा लागेल. तुमच्या घरातला एकही मुलगा, नातू, सून इथं जर सप्त्यामध्ये काम करत नसतील, जेवायला वाढत नसतील, टाळ घेऊन उभारत नसतील, यापैकी कोणतेही काम जर करत नसतील ना, तर तुम्ही गावातला सप्ताह चांगला झाला पाहिजे हा म्हणायचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. मी जसं कीर्तनाला आले ना तशी माझी सून सुद्धा कीर्तनाला येऊन बसावं. 7व्या दिवशी काला घेताना देवाकडे एवढंच मागा, चंद्र सूर्याच्याही पलीकडे ममदाबादचा सप्ताह टिकून राहील. आमच्या इच्छाच होत नाहीत महाराज. आपला वारकरी पंथ पुढे जावा असं कुणाला वाटतं? आपल्याही मुलांना टाळ घेऊन उभा राहावं, किती किती बापाला असं वाटतं. दुर्दैवाने हे सांगायला आता वेळ आली आहे, त्यामुळं थोडंसं सावध व्हा. सुशिक्षित करण्याच्या पाठीमागं सुसंस्कार द्यायचे राहिले, त्यामुळे आम्ही 3.5 वर्षाची मुलगी सुद्धा जर बघत नसू. मालेगावातलं प्रकरण माहीत असेल तुम्हाला, पेपरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय तुम्ही. तिथं 3.5 वर्षाची मुलगी दिसत नसेल तर लक्षात घ्या, इथं संस्कार जास्त महत्वाचे. तुकोबऱ्या ज्ञानोबऱ्याच्या वाङ्मयाचा कृपाशीर्वाद जास्त महत्वाचा आहे. तुम्ही नका त्याला महिन्याच्या वारीला कुठं पाठवून घेऊन जाऊ, तुम्ही नका त्याला कीर्तनात टाळ घेऊन उभा करू, जाऊ दे, हरकत नाही. भाऊबीजेला बोलवणारच चाल, दिवाळीमध्ये राखी पौर्णिमा आली आहे तोंडावर, राखी पौर्णिमेला भावाला बोलवतात चाल. त्यानं ताटामध्ये किती ओवाळणी टाकावी, किती पैसे त्यानं ताटामध्ये टाकावे याची अपेक्षा करत जाऊ नका बहीण म्हणणारे आहोत. पण त्याला एकच मागा, जसं मला बघतोय ना तसं जगातल्या प्रत्येक स्त्रीला पहा. प्रत्येक बहिणीची ही इच्छा झाली ना, जगातले बरेचसे बलात्काराचे प्रमाण कमी होतील. सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे. तिथं जर आम्ही चुकत असतो तर मग कुठंतरी भावाच्या माध्यमातून, प्रेमाच्या माध्यमातून, श्रद्धेच्या माध्यमातून तुटवडा पडत चालला, एवढं मात्र खरं. मी प्रत्येक ठिकाणी बघतोय सत्तीत पंक्तीसाठी भांडणं होतात. माझी पंगत घ्या होतात का नाही? पंक्तीसाठी भांडणं होतात, राजकारणात भांडणं होतात, विण्याच्या पाऱ्यासाठी कधी भांडणं होतात का हो? अर्धा तास आगाव का बरं घेतलास माझा विना म्हणून कधी मारामाऱ्या झाले नाही? घेतलाय घेऊ द्या म्हणते, अर्धा नाही पाऊण तास घेऊ द्या तर हरकत नाही, पण माझा अर्धा तास वेळ जास्त का बरं घेतलास म्हणून मारामाऱ्या झालेत का कधी? हे जर उत्तर नाही असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अतृप्त मनाला शांत करण्याच्या भानगडीत पडू नका. संसार करण्यापेक्षा संसाराचा विचारच जास्त धोकादायक आहे. फक्त विचारच. थोडं बोलूच का? लय कंटाळलेलं दिसतंय, बोलतोच ऐक. शुगर झालेल्या 2 पेशंटला चौकामध्ये बसवलं, घरामध्ये किंवा त्या घरच्या चौकामध्ये बसवलं. चांगली शुगर त्यांची वाढली, असे 2 पेशंट आणून बसवले आणि त्या दोघांच्या मध्ये जिलेबीचं ताट आणून ठेवलं. जिलेबी आपण खातो, ते जिलेबीचं ताट आणून ठेवलं म्हणे आणि सांगितलं एकानं खायचं आणि दुसऱ्यानं बघायचं.
दोघांनी खायचं नाही, एकानं खात राहायचं आणि दुसऱ्यानं बघत राहायचं. किती खायचं अनलिमिटेड, किती खावा, संपलं तर दुसरं मिळेल, पण दुसऱ्याला खायची परवानगी नाही. एक जण चाकत मागत खात होता, दुसऱ्याच्या तोंडाला चांगलं पाणी सुटलं होतं, पण खायची परवानगी नसल्यामुळं त्याचं मन दुःखी झालं. काय जिलेबी पोट भरून खायची खाल्ली, हात धुतला त्यानं, एका तासानं दोघांची शुगर चेक केली, खाणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याची शुगर जास्त वाढली होती. लक्षात येत आहे ना, संसार कधीच दुःखमूळ नव्हता, पण त्याच्या पाठीमागं केलेल्या अतृप्त मनाला शांत करण्याचा विचार व हाच आम्हाला दुःखदायक असल्यामुळं संत महात्मे म्हणतात, प्रपंचाची चिंता करत बसण्यापेक्षा जे वाङ्मय आम्हाला मांडीवर आणून ठेवलं अशा ज्ञानोबाऱ्या निवृत्तीनाथांचा विचार करा. कारण त्यांच्या स्मरणानं सुद्धा अंतःकरणातल्या काही अतृप्त मनाला शांत होण्याची विविधता प्राप्त होते. नमिता ज्ञान देवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो, किंवा त्यांच्या स्मरणानं त्यांच्या मार्गदर्शनानं आमच्या जीवनामध्ये समाधानता सुद्धा प्राप्त होते. समाधान जेव राहिला निशाण, समाधान जेव राहिला कर्म करत राहिलो, देहाधिक सुख मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो, पण आमची इच्छा झाली ना हे सगळं सोडून निघून जावं म्हणून. राग वाटून घेऊ नका. एखादा विचारू प्रश्न, किती मजला चढवल्यावर मरायची इच्छा होईल? बोलणं कळालं? किती एकर वाढवल्यावर मरायची इच्छा होईल? असा एखादा आकडा फिक्स असेल की तुमच्या डोक्यात? इकडं सोयाबीनच असेल का दुसरं काही पीक आहे? सोयाबीन. तू आता सोयाबीनला इकडं काय भाव आहे माहित नाही, तिकडं 4.5 चालू, इकडं कसं आहे तेवढं 4.5, 47, 5 फार फार. आता भाव कुठवर गेल्यावर यमानी यावा अशी इच्छा आहे तुमची? असा एखादा भाव तुमच्या डोक्यात आहे का? 5चं 8 वर, 8चं 10 वर, बस बस तेवढा भाव कानाला ऐकून त्याच दिवशी डोळे पांढरे झाले तरी चालतील, असं आहे तुमच्या डोक्यात एखादा? आम्ही या देहाला सुखकर करण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न करत होतो,
डोळे गेले तर उदगीरला जाऊन आम्ही ऑपरेशन केलं, नांदेडला जाऊन, हैदराबादला जाऊन ऑपरेशन केलं. बघण्याची इच्छा संपली नाही. गुडघे गेले तर वाट्या बदलल्या, चालायची इच्छा संपली नाही. केस पांढरे झाले तर रंगून काळं करून घेतलं, पण मारायची इच्छाच होती. कृत्रिम अवयव सगळे देहाला आणून बसवले, पण यमाने यावं अशी इच्छा होत नसेल तर आत्ताच कुठेतरी थांबा. मग काय करू नेमकं? हे कीर्तन आम्हाला श्रीमंत करेल का? अजिबात नाही. कीर्तन प्रारब्ध बदलवेल का? अजिबात नाही. तुम्ही म्हणताय भाव अंतःकरणामध्ये ठेवा. भाव मनामध्ये ठेवल्यानंतर प्रसन्न झालेला परमात्मा आम्हाला नेमकं देईल तरी काय? तुकोबारे म्हणतात थोडंसं सावध व्हा, मी जे म्हणतोय ते ऐका. परमार्थानं प्रारब्ध बदलत नाही बरं का, पण प्रारब्धाच्या दुःखाचा विसर मात्र परमार्थात पडतो. गतिरोधक सगळ्यांनाच आहे, पण तुम्ही मोटरसायकलवर असाल तर झटका सगळ्यात जास्त बसेल, पण तुम्ही स्कॉर्पिओ मध्ये असाल तर कळणार सुद्धा नाही खाली गतिरोधक होता म्हणून. का? कारण गाडी तेवढी भारी हो, त्याचा सस्पेन्सच एवढा चांगला आहे की खालच्या गतिरोधकची आम्हाला जाणीवच झाली नाही. गाडी म्हणजे परमार्थमय जीवनाचा प्रवास आहे, यातला गतिरोधक म्हणजे भोग आहे, जो तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यांतर आम्हाला सुद्धा भोगायचा आहे. पण आम्ही कोणत्या गाडीत बसावं हा ज्याचा त्याचा पर्यायी मार्ग आहे. आमच्यापेक्षा कित्येक खडतर प्रवास तुकोबाऱ्याने केला, पण तिथेही बरे झाले देवा हाच जर शब्द बाहेर पडत असेल तर नक्की तुकोबाऱ्याच्या भोगाच्या निवृत्तीसाठी तुकोबारे कधी प्रार्थना करत नाही. पण प्रवासामध्ये गाडी मात्र तुकोबाऱ्यानं सगळ्यात भारी भेटली असं म्हणायला अवघड ठरलं. म्हणून मला एवढंच सांगून ही गोष्ट संपवायची आहे, ते म्हणजे अशा वाङ्मय जीवनामध्ये तुकोबाऱ्यांनी शब्दाचं अनुकरण करून तो शब्दरूपी प्रसाद तुमच्या हातामध्ये ठेवून असा परमार्थमयी मार्गाचा अभ्यास जो आपल्याला वचनी पडेल असा करून ठेवला. तुकोबारे म्हणतात ती गोष्ट मला अगदी सहज साध्य झाली. कोणती? तुम्ही भेटण्यासाठी वापरली जाणारी तळमळही मला लक्षात आली. तुम्ही भेटत नसतील तर त्या संबंधानं कोणत्या सद्गुरूकडे जावं हेही मला त्यातून कळालं. त्या सद्गुरूने काय मागितलं मला? भोजना मागती, गाईचं का म्हशीचं का जर्शीचं? बरं ते पावशेरच हवंय, मग कोणत्या गाईचं तेही सांगितलं नाही. तूप शब्दाचा अर्थ तुझं पण मला देऊन टाक. निष्क्रिय बालकाप्रमाणे हो. कोणतरी बोललो बांबिले तुझे वडील आहेत विसरून जा, कोणतरी कनकाई तुझी आई आहे विसरून जा, कोणतरी देहू नावाचं तुझं गाव आहे म्हणे हेही विसरून जा, आणि हे तुझं पण मला देऊन टाक. एखाद्या झोडीतल्या बालकाला आईच्या दुधाशिवाय जगात कशाचीच इच्छा नाहीये ना, एवढं निष्क्रिय होऊन परमार्थ कर. एवढं सद्गुरूंनी मला मागितलं, त्यातून मला ही अद्वितीय अशी भूमिका प्राप्त झाली. जगताबद्दल कल्याणाचा मार्गही मला सापडला. ठीक आहे, सगळं मिळालं, पण देवा एक भीती आहे म्हणे माझ्या मनात. कोणती? आता तुझ्याविषयी जे प्राप्तव्य झालेला योग आहे, आता हात मारेल त्यावेळेस तू येतोस, आनंदाची गोष्ट आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेवणारा प्रत्येक समाज आज परिपूर्ण आहे, हरकत नाही. म्हणजे मी एक वैयक्तिक बोलू का माझं स्वतःचं म्हणणं? तुकोबारे किती श्रीमंत होते मला माहित नाही, पण त्यांच्या अभंगावरच मी गाडी घेतली एवढं खरं. त्या कीर्तनाच्या जोरावरच आम्ही श्रीमंत झालो एवढं खरं. तुकोबारे म्हणतात माझ्या पावलावर पाऊल ठेवणारा प्रपंचात तरी कधी कमी पडणार नाही. परमार्थात त्याचा उद्धार होईल न होईल ते भाग वेगळा, पण परमार्थात नाही, प्रपंचात तरी त्याचं रोज पोट भरेल. आता काही सीझन चालू व्हायला लागला आपल्या सप्त्याचा, आता फार वैशाख ज्येष्ठ पर्यंत काही बघायची गरजच नाही. आता कसाही अधिक महिना आलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे 6-7 महिने असेच आमचे टमटमीत पोट राहणार आहेत, काही अडचण नाही आम्हाला. पण एक अनुभवाची गोष्ट सांगू का? अशा वाङ्मय रूपी ज्ञानोबारायचा हात धरून जर आम्ही पुढे चाललो तर आम्हाला कधीच कमी पडणार नाही. आता आपण सगळे फडावरली मंडळी आहोत. आमचा सद्गुरू वास्कर महाराजांबरोबर पांडुरंगरायाचा एक पालखी सोहळा पंढरपूर ते आळंदी निघतो, आणि त्याच्यामध्ये आमची एक दिंडी आहे ती रथाच्या पाठीमागे 6व्या नंबरची. आता आषाढीला सुद्धा दिंडी असते आणि कार्तिकीला सुद्धा असते बरं का. एक अनुभव आलाय म्हणून सांगतो, आपली घरची मंडळी आहे, तुम्ही कार्तिकी करणारी मंडळी आहे. एक अनुभव सांगू का? ज्ञानोबाऱ्याचं बोट धरून पंढरीनाथाकडे येणं सोपं आहे, पण पंढरीनाथाचं बोट धरून ज्ञानोबाऱ्याकडे जाणं फार अवघड आहे. लक्षात आलं ना? तिकडून इकडे यायचा प्रवास 18 दिवसाचा आहे. खायला प्यायला तर काही कमी नाहीच. पुण्यामध्ये एकदा फिनोलेक्सच्या पिशव्या घेतल्या की तिथून जे आम्ही वाटत गोळा करत राहतो, 2-2 रुपयाच्या बिस्किट पुड्यापासून आम्हाला सगळं काही वाटायला खायला मिळतं.
पंढरपुरापर्यंत आमच्या 2-3 पिशव्या तरी पिवळ्या भरलेल्या असतात. त्या सगळ्या आणून आम्ही नातवाला खायला घालतो. म्हणजे पोट भरून खायचं सुद्धा, राहिलेलं नातवाला सुद्धा आणून द्यायचं. एक अनुभव आला म्हणून सांगतो. आषाढीला पोटाला काही कमी पडत नाही. दिवसभराचा प्रवास फार फार तर 15 ते 18 किलोमीटरचा, याच्यावरही जास्त नाही. ज्ञानोबाऱ्याचं बोट धरलं तर प्रवासही कमी आणि खायलाही काही कमी नाही. पण पंढरीनाथाचं बोट धरलं ना, आम्हाला 2:30 वाजता उठावं लागतं. तिथं वाटणं कोणी हात पुढे केल्यावर खायला देत नाही. दिवाळीची चकली, चिवडा, ते साधाळलेलं सगळं खाऊन आळंदी गाठावं लागते. बरं, हा प्रवास 18 दिवसाचा, तर हा प्रवास फक्त 7 दिवसाचा आहे बरं का. हा पांडुरंग म्हणणार आहे ना, हा पंढरपुरात 4 वाजता उठतो, पण आळंदीच्या वाटाने त्याला सुद्धा 2 वाजता उठावं लागतं. बरं, बहु अवघड. त्याचं प्रमाण आत्ताही लागू होतंय. आत्ताही आम्हाला दिवसात 40 किलोमीटर प्रवास पार करून 7 दिवसात आळंदी गाठावी लागते. म्हणजे मी अजूनही सांगतोय, पंढरीनाथाचं बोट धरून ज्ञानोबारीकडे जाणं आजही सोपं नाहीये. शरीरालाही नाही आणि मनाला तर नाहीच नाही महाराज. एवढा त्रास भोगावा लागतो. मी का बोलत होतो हे? परमात्मा अगदी सहज साध्य आहे माझ्या वाङ्मयानं, माझ्या भजनानं. माझं भजन केल्यानंतर कोणीही परिपूर्ण होतो, सगळं खरं आहे रे. पण अनेकांची मी चरित्र ऐकली, अनेकांचा मी भूतकाळ बघितलाय. तिथं सतीचा भूतकाळ, सीतेचा भूतकाळ आणि गवळणींचा सुद्धा भूतकाळ बघितलाय. भावानं, प्रेमानं तुला प्राप्त करून घेतलं खरं, पण एका थोड्याशा चुकीमुळे तुझा वियोग त्यांना सहन करावा लागला. सतीला भगवान शंकराचा वियोग, सीतेला रामाचा वियोग आणि गवळणींना रासक्रीडेच्या प्रसंगात थोडा का असताना भगवंताचा वियोग घडला का नाही तेवढं सांगून वेळ घेत नाही. संपली जवळजवळ, वेळ संपत चालली आहे. पण या तिघांना सुद्धा तुझ्या प्राप्तीनंतर तुझा थोड्या वेळासाठी का होईना, पण थोडासा भोग, थोडंसं दुःख सहन करावं लागलंय. देवा, एवढीच इच्छा आहे म्हणे माझी, तू प्राप्त झालास, योग मिळाला, पण क्षेम. योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्तीचं रक्षण. आता ती प्राप्ती झालेली गोष्ट माझ्याजवळ राहील का नाही तेवढी माहीत नाही. त्यामुळे आतापर्यंत सगळं तुझ्या आशीर्वादानं मिळालं. आता एक गोष्ट मला अपेक्षित आहे. कोणती? अभंगाच्या प्रथम चरणात. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा,
प्राप्त झालास हे खरं आहे, माझ्या प्रेमामुळे तुला वैकुंठ सोडून यावंसं वाटलं हेही खरं. 13 दिवस इंद्राणीमध्ये व्यवस्थितपणे माझा गाथा शुद्ध ठेवलास, पवित्र ठेवलास, हे सगळं खरं आहे. या चमत्कारानं म्हणा किंवा वाङ्मयाच्या चमत्कारानं म्हणा, समाज आज माझ्याकडे वळालाय, समाज आज माझ्या पावलावर पाऊल ठेवून जगतो, हे सगळं खरं आहे. पण आता जो प्राप्तव्य विषय आहे तो पुन्हा माझ्यातून निघून जाऊ नये म्हणून देवा तुला प्रार्थना करायची, अंतराय नको देवा. आता मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुकोबाऱ्यासारख्यांना जर आपल्यामध्ये देवामध्ये अंतर पडावं असं पडत असेल, असं वाटत असेल, तर मग नेमकं याची समीकरणं कशी लावायची. कधी कधी भक्तिशास्त्राच्या बळावर, साधनेच्या बळावर आम्ही देव प्रसन्न करून घेऊ शकतो, पण प्रसन्न झालेला परमात्मा आपल्याजवळ राहीलच हे सांगता येत नाही. मी कित्येक वेळा बोलून आलो, सुवर्णाची चोळी, सोन्याच्या हरणाची चोळी मागत असताना रामप्रभूला राग आला पण चेहऱ्यावर दाखवला नाही. ते म्हणतात, सीते मी जवळ असताना तुला हरणाच्या कातड्याची चोळी करून घालाविषयी इच्छा असेल तर हरकत नाही, सोन्याची चोळीच नाही, ज्याची घरदार सोन्याची तिथं जाऊन राजा जा. रामप्रभूंनी सीतेचा त्याग एवढ्या कारणासाठी केलाय, देव जवळ असेल आणि दुसरा विषय मनात आला तर देवाला त्याचा राग येतोच. राग येतो देवा, तू का म्हणे घे सेवा, तो त्याच्या जवळही बसू देत नाही. सतीला सुद्धा ममत्वाचा अहंकार झालाय, भगवान शंकरापेक्षा तिला माहेर जवळचं वाटलं म्हणून भगवंताचा अव्यय करून माहेरला निघाली. आणि गवळणींना सुद्धा एक अहंकार प्राप्त झाला रास क्रीडा खेळत असताना की अद्वितीय असणारा परमात्मा, योग्यांच्या स्वप्नात न जाणारा परमात्मा, इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती असा असणारा सुद्धा माझ्या बरोबर जर फुगडी खेळत असेल तर काय माझा तो अधिकार आहे. देव जवळ असताना दुसरा विषय मनात आला, नाही आवडत त्याला, म्हणून देव कुणाच्याही घरी चोरी करायला जात नाही. बरं, ज्या गवळीने कर्म करतानाही त्याची आठवण काढतात. एक विषय येतो सकळांचा, ज्याच्या आवडीने आवडीत, कुणाच्याही घरी चोरी करायला जात नाही. मग कुणाच्या घरी चोरी करतो? ज्याचे दही दूध चांगल्या क्वालिटीचं आहे त्यांच्या घरी, म्हणजे नाही. मग जी गवळण पहाटे उठून दही घुसळत असताना रिकाम्या तोंडानं घुसळत नाही, मग काय गप्पा मारते, तुझी सून कशी आहे, छे छे. मग प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळ, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्त्रपरी कैशा गाती मदन सावळा, घुम घुम करती घुम घुम करती देरे घुमती. जिथं घुसळणही चालू आहे आणि आदल्या दिवशी दिवसभर भगवंतानं कुणाच्या घरी चोरी केली त्याचं चरित्राचे गुणगान चालू आहे, म्हणजे हातानं कर्म आणि मुखानं भजन, ही क्रिया ज्यांच्या घरी चालू असते ना देव त्यांच्याच घरी जातो. घर पाहुणी एकांताचे नवविधान निधान. जिथं नवविधा भक्तीला थार आहे, जिथं कर्माबरोबर भक्तीलाही महत्व दिलं जातं ना, तुकोबाराय म्हणतात देवही त्यांच्याच घरी राहतो. आणि मीही तेच केलंय, पण न जाणो छत्रपती शिवरायानंतर ह्याच्याच मनात आलं की ह्या तुकोबारायला काहीतरी आमिष दाखवावं, काहीतरी श्रीमंतीपणाचा लेश दाखवावा आणि भक्तीमध्ये थोडंसं दूर लोटावं. तुकोबाराय म्हणतात अनेकांना फसवलं रे आतापर्यंत, पण मला फसवू नको. मग वाट्याला जर कितीही गरिबी आली तरी मी भोगायला तयार आहे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, आले भागाते. आता हा प्रश्न आहे मला तुमच्या समोर की तुकोबाराच्या वाट्याला असा कोणता भोग होता हो? एकीकडे धन्य काय भाग्य आणि तुका देखीला असं म्हणून समाजाचा उद्घोष तुकोबारे स्वतःच्या मुखातून वधवून घेतात. अशा तुकोबाऱ्याच्या वाट्याला कोणता भोग होता हो? त्याचा विचार आपल्याला नक्कीच मधल्या चालीनंतर बघायचा आहे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठा. विठ्ठला
आता माझ्या भावा आता माझ्या Oh
तुझे नाम उच्चारितो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा बंध आहे. आपण बराचसा वेळ झाला याचा विचार करतोय. माझ्याकडे अगदीच 10 मिनिटं शिल्लक आहे. मला या प्रश्नाचं उत्तर देऊन इथं कीर्तन थांबवायचं आहे. जर तुकोबारे आले भागात ते कविता म्हणत असतील तर असा नेमका कोणता भोग तुकोबाऱ्याच्या वाट्याला होता की ज्याच्या योग्य तुकोबाऱ्याने ही भीती आहे, ज्या भोगामुळे देवाच्या मध्ये आपल्यामध्ये अंतर पडेल ही भीती आहे, आणि ज्याच्या योगे प्रसन्न झालेला परमात्मा आपल्यापासून पुन्हा कोणीतरी हिरावून घेऊन जाईल. भोग जर एवढा बलवत्तर एवढा भयंकर असेल तर नेमका हा कोणत्या पद्धतीचा आहे त्या संबंधाला चर्चा करून कीर्तन थांबवायला काही हरकत नाहीये. खरं तर शेवटच्या चालीच्या वेळेला मधली चाल दिली आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे अगदीच पण फड परंपरेचं कीर्तन असल्यामुळं काही हरकत नाही. एका थोडासा 10-15 मिनिटं उशीर झाला तरी मी जास्त लांब होणार नाही, कारण तुम्हाला अर्धा किलोमीटर गावात जायचं, मला 400-450 किलोमीटर पंढरपूरला जायचं. मला बोलायचं एवढंच आहे की जर तुकोबाऱ्याच्या वाट्याला हे भोग आले असतील तर त्या तुकोबाऱ्याला अशा भोगाला सामोरं जाण्याची इच्छा होते. मग तिथं भोग दिवाळ निघाल्याचा असू द्या, कर्कशा पत्नी मिळाल्याचा असू द्या, तुकोबाऱ्याने त्या भोगाला अत्यंत व्यवस्थितपणे सांभाळले हे मात्र नक्की. संसारही कसा करावा हे तुकोबाऱ्याकडून शिकावं, नाथरायकडून शिकावं. थोडं मुद्द्याचं बोल. पत्नीला मुलांना कसं सांभाळावं हे सुद्धा संतांकडून शिकत चला.
नाथराय जलसमाधी घेण्याच्या अगोदर गिरिजा माता वारली आणि त्या गिरिजा मातेला अनेकांनी उचलून ज्यावेळेस बाहेर पाटावर आणून बसवलं, सगळे म्हणतात नाथ महाराज आंघोळ घालायची पहिला तांब्या तुम्ही घाला, अर्थात पहिली आंघोळ तुम्ही घाला. नाथ महाराजांनी तो तांब्या उचलला आणि आंघोळ घालणार इतक्यामध्ये नाथ महाराजांच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले. समाज नाथ महाराजांच्या डोळ्याकडे बघत होता आणि कुजबुजही करत होता. बघा, ज्यांना आम्ही शांतीब्रह्म म्हणावं, ज्यांना आम्ही संत म्हणावं, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही परमार्थ करावा, ती पत्नी गेल्यानंतर रडतात. हे कुठले संत आहेत? कुजबूज सुरू झाली बरं, पण ही कुजबूज कशी का होईना नाथ महाराजांच्या कानापर्यंत गेली. नाथ महाराजांनी तांब्याखाली ठेवला आणि समाजाकडे पाठीमागं तोंड करून सांगितलं, माझी गिरिजानंतर गेल्यानंतर मी रडलो, याचं सुद्धा एक कारण आहे. हा जो आहे ना, हा श्रीकंड्या म्हणून माझ्या घरी 36 वर्ष राहिलाय, पण तो माझ्यामुळं नाही, फक्त माझ्या पत्नीच्या प्रेमामुळे राहिलाय. लक्षात घ्या, जी पत्नी मला भगवंताचं सगुण रूपात दर्शन करून देते, ती पत्नी आयुष्यातनं जाताना रडू येऊ नका. आवली म्हणून लाडाला हाक मारणारे तुकोबार आहे. त्या तुकोबाराला भूक लागली असेल म्हणून भाकरी घेऊन जाणारी जिजा, पण तिच्या पायात काटा मोडल्यानंतर तुकोबाराच्या अगोदर तिला भेटायला जाणारा सुद्धा हाच आहे, जो विठू गुराखी म्हणून तिच्या समोर जातो, मांडी घालून खाली बसतो, तिचा पाय आपल्या मांडीवर घेतो, हाताने काटा काढण्याचा प्रयत्न करतो, पण काटा निघत नाही. काटा फारच मोठा दिसतोय. जिजामाई म्हणते, तुला काटा तर काढता येतो ना? देव म्हणतात, भल्या भल्याचे काटे काढलेत मी, तुझा काही काटा काढणं एवढा अवघड नाहीये, पण जरा जास्तच आतमध्ये रोतून बसलाय, याला हात लावता येणार नाही म्हणे, याच्याकडे एक वेगळा पर्याय माझ्याकडे. ते महिपती महाराजांनी तुकोबाराचे चरित्र फार गोडलेले. ते म्हणतात, भगवंताने तिचा पाय असा तोंडापर्यंत नेला म्हणे आणि आपल्या तोंडातल्या दातानं जिजामाईच्या पायातला काटा काढलाय म्हणे. ही परमार्थाची अधिकार क्षमता आहे, अधिकाराची एक उच्च श्रेणी, ज्याच्या पलीकडे आपण काहीच नाही आहोत. बघा ना, इथं कोणी थंडी वाजते म्हणून शाल घेऊन आलाय, कोणी स्वेटर गुंडाळून आलाय, कोणी मफलर घेऊन आलाय. एवढा सांभाळ परमार्थाचा केला असताना तरी बसायला सुद्धा जागा पुरली नसती महाराज. आम्ही तेवढं सांभाळलं नाही या परमार्थाला. थोडं माफी मागून बोलायला हरकत नाही, पण यथा देहे तथा देवी. जेवढं शरीराला चांगलं सांभाळलं ना, तेवढंच भजनाला चांगलं सांभाळायचं होतं, तेवढंच परमार्थाला चांगलं सांभाळायचं होतं. कारण तुमच्या घरात संसाराची शिकवण करून देणारे गुरु असतील, पण परमार्थाचा मार्ग दाखवणारे गुरु बोटावर मोजणे इतकं सुद्धा बघायला मिळणार नाही. शाळेला जा 10 रुपये देतो म्हणणारा बाप एखाद्या घरात असेल, 5 रुपये देते अभ्यासाला बस म्हणणारी आई सुद्धा घरामध्ये असेल, पण 2 रुपये देते अगोदर गंड कपाळाला लावा असं म्हणणार कोणतरी आहे तुमच्या घरात? 2 रुपये देतो पण कपाळाला आधी गंध लावा असं म्हणणार कोणीतरी आहे? अवघड आहे. दाता तोच एक जाणा, कोण? नारायणा स्मरवी. स्मरण करणारे खूप आहेत, मग स्मरणारे उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, उठा उठा जागा पाठी भयाने मोठे. मोठे
बघायला मिळत नसेल तर लक्षात घ्या, छत्रपती शिवराय यांच्या नजराण्याचा अव्हेर करणारे सुद्धा तुकोबारेच आहेत. आमदारासोबत फोटो निघावा म्हणून पायात पाय घालून फिरतो. किती अवघड असेल. राजकीय क्षेत्र चालू आहे मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला आहे निवडणूक. तुमच्याकडे थोडीशी डेट पुढे असेल 2, पण आता ते चाललंय प्रचार करणं, फिरत राहणं. लक्षात घ्या, जो आपल्या धर्माची काळजी करतो, आपल्या संस्कृतीची काळजी घेतो आणि देशाबरोबर योग्य संस्काराची जपणूक करतो, तोच या जगात असतात. तुम्हाला माफी मागून बोलू का, फक्त भजन करून सुद्धा उपयोग नाही. भजन झाल्यानंतर तुम्ही काय करता याला सुद्धा महत्व आहे. विद्या विनयेन शोभते असं एक वाक्य आहे आपल्याकडे. कर्तृत्व परंपरेला जास्त महत्व आहे. महाराज दारू का पिनावं पण लय मस्त गाताय म्हणते. काय उपयोग आहे त्याच्या चाली म्हणण्याला. ऐकणारा सुद्धा नरकात जाईल म्हणतो मी कधी कधी. पाठीमागची मंडपाबाहेरची वर्तवणूक जर त्याची चांगली नसेल तर त्याचा किती गाण कोकिळा गळा असू दे उपयोग नाहीये. त्याची वर्तवणूक महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबारे म्हणतात, प्राप्तव्य भोगाला परिपूर्ण करण्याच्या भानगडीतच मी पडलो नाही कधी. कारण संसार कधीही परिपूर्ण नाहीये. तोंडावर दिवाळी आली म्हणून नवऱ्यानं 5,000ची साडी घातली हो, काय आनंद झाला गेला. पण नुसतं घालून कुठं भागलंय, 4-5 मैत्रिणीला जाऊन दाखवायचंय ना. दिवसभर साडी घालून फिरत होत, दिवसभर साडी घालून. मैत्रिणी कौतुक करत होत्या साडीचं, जेवढं कौतुक करत तिथे एवढं पोट भरायचं. दिवसभर कंटाळी बिचारी, संध्याकाळी घरी आली, हातपाय धुवून अंगावरची नवी साडी काढली, जशाला तशी घडी ठेवून, जसं पहिलं घडी होती तशीच घडी मारून कपाटामध्ये ठेवली. आता दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे, आता सुद्धा लक्ष्मी पूजा करताना साडी घालावी म्हणून ती साडी नेसली. पण मला प्रामाणिकपणानं उत्तर द्या, पहिल्यांदा अंगावर घालताना जसा चेहऱ्यावर भाव आहे, दुसऱ्यांदा घालताना राहतो का? जरा सुद्धा दोरा सुद्धा इकडे तिकडे झाला नाही. अशी नव्यागत आणल्यासारखी साडी अजून सुद्धा, पण पहिल्यांदा घालताना जसा भाव आहे तसं दुसऱ्यांदा राहील. मी साडीचं सांगणार गेला बरं, तुम्ही कोणाचं ऐकताय मला माहित नाही. पण ती 5,000ची असो, 5 लाखाची असो, नाहीतर आणखी कितीही, एकदा विषय भोगला की पुन्हा भोगत असताना त्याबद्दलची आत्मीयता मात्र कमी होते. गावात जर लग्न असेल तर त्या लग्नामध्ये लावलेल्या डीजे वरची गाणी किती दिवसापूर्वीची असतात. डीजेवर वाजणारी गाणी, मला पाठ नाही, नाही तर सुरू झालं असतं, पण मला माहितच नाही. पण अर्थातच तुम्ही जे ऐकताय रस्त्यानं जाताना डीजेवरची गाणी, ती गाणी येऊन किती दिवस झाली असतात. 3 महिने 5 महिने, याच्या अगोदरची गाणी लावली जात नाही. जुनं बंद करा म्हणतात, नवीन काहीतरी लावा म्हणतात का नाही त्या डीजेवाल्याला. फार फार तर 3 ते 5 महिन्यापूर्वीच्याच गाणी आम्ही लावतो, जास्त जुनं आम्ही वाजवू देत नाही. मला एवढंच विचारायचंय, रूप पाहता लोचनेला किती वर्ष झाली, सुंदरते द्यायला किती वर्ष झाली, ते म्हटल्याशिवाय आमचं कीर्तनच चालू होत नाही ना. कारण या परंपरेला आम्ही सुरुवात नाही केली. तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, या न्यायानं जगणारे आम्ही होतो. त्यामुळे तुकोबारे म्हणतात, परमार्थ एवढं सत्यही या जगात काही नाही आणि भगवंता एवढा आनंद देणाराही या जगात कोणी नाही. आता हे सगळं वायफळ बोलत बसलो तर अजून फाटा फुटत राहील. मला एवढंच सांगून संपवायचा विषय, जर तुकोबाऱ्याच्या वाट्याला असे भोग असतील तर ते नेमके भोग कोणत्या पद्धतीचे असतील. तुकोबारे म्हणतात, जो भोग माझ्या वाट्याला आलाय, काय होईना तो भोग भोगीना आपुला आहे असं ना, होईल तो भोग भोगीना आपुला, नघाली विठ्ठला भारतोस, असे प्रमाण. माझ्या वाट्याला आलेला भोग मी आनंदानं सहन करेन, आनंदानं प्राप्तव्य असेल त्याला. पण हा भोग नेमका कोणता? संताच्या वाट्याला आलेला भोग पहिला असतो तो या समाजाचा. रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, कोण कोण? अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य मन, या 2 गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. पण त्या भोगाला सुद्धा आम्ही सामोरं जाणारे होतो. आता मला महाराष्ट्रातलं जास्त माहिती आहे, तेलंगणात कधी फिरलो नाही. तुम्ही तेलंगणातले आहात, मला तुम्हाला विचारायचंय, तुकोबारायला ज्यांनी मारलं, काट्यानं झोडपलं, त्याला हाताला धरून आणणारे तुकोबाराय, याच्यानंतर तेलंगणात कुठला महाराज जन्माला आलाय का हो, जो हाताला धरून पुन्हा आणून बसवे? तुकोबारायनंतर
मला विचारायचं आहे तुम्हाला, महाराष्ट्रात तर असं कुठंच नाही, पण या भागात कुठं आहे का ज्यानं मारलं त्याला हाताला धरून आणून बसवायचं? तुम्ही मला मारला, तुमचे किती हात दुखत असतील म्हणून त्यांच्याच हाताला तेल लावून त्यांनाच हाताला धरून आणून बसवलं. ही कीव तुकोबाऱ्यानंतर कुणाच्या मनात आली तर का? ज्यांनी झोळीत माती टाकली तया सत्कर्मी रती वाढो, ज्ञानोबाऱ्यानंतर कुणाचीच इच्छा झाली नाही. आणि एवढ्याच मला नाही येदेवर ज्ञान दिवस क्रिया झाला, एवढंच मला हवंय. हे ज्ञानोबाऱ्यानंतर कोणी प्रदर्शित केलंय का? कोणी इच्छा व्यक्त केली आहे का? मग लक्षात घ्या, आम्हाला या जगात ज्ञानोबारेच चालू शकतील. एकदा ज्ञानेश्वरीवर बोट फिरवलं, ज्ञानोबाने एकदा बोट धरलं की पुन्हा कुणाचंच बोट धरायची आम्हाला गरज नाही. बरं, हे माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. मी एवढ्यावरच श्रीमंत आहोत, मी एवढ्यावरच सुखी आहोत. आमच्या आयुष्यात प्राप्तव्याच्या भोगापेक्षाही त्या भोगाला सामोरं कसं जायचं याची जर इच्छा होत असेल तर याच्या एवढा काय आनंद आहे. एक गोष्ट सांगून कीर्तन थांबवायला हरकत नाही. मला स्वयंपाकामध्ये सगळ्या भाज्या आवडतात, पण कारल्याची भाजी आवडत नाही. कारण ते आग वळणे, त्याचं ते कडवटपणा त्याचा जन्मजातच असतो, तो कडवटपणा काही जात नाही. मला गोड कितीही द्या मी खातो, पण मला कडू आवडत नाही. बरं, हे अनेकांना माहित आहे. पण एका अनोळखी गावामध्ये कीर्तनाला गेलो, तिथं स्वयंपाकाला काय करू दे असंही तिने विचारलं नाही. डायरेक्ट मी गेल्या ताट आणून ठेवलं. त्या ताटामध्ये हिरवट भाजी होती, कशाची होती मला माहित नाही, पण ती भाजी एवढी सुंदर झाली होती, माझा मोह आवरला नाही. मी मुद्दामून दोनदा ती भाजी मागून घेतली, एवढी सुंदर झाली होती. दोनदा ती भाजी खाल्ली मी. मला तिसऱ्यांदा घ्यायची होती, पण महाराज किती दिवसाचा उपवास आहे की म्हणून कोणी म्हणू नये, म्हणून माझा मोह आवरला. मी हात धुतलं, बाहेर प्रांगणामध्ये खुर्चीवर बसलो, मुखशुद्धी वगैरे आणून दिली. बडीशोप खात असताना मी ते सहज माऊलीला विचारलं, काका म्हटलं भाजी कोणती केली होती मला कळेल का? कारण ती भाजी एवढी सुंदर झाली होती की फार फार मला अजून एकदा घ्यायची होती. त्याने म्हणजे महाराज हाय अजून कडेल, वाटीत आणून देऊ का? आता मुखशुद्धी सहित सगळं झालंय, आता काय खायचं? नाही म्हणलं, मला नको. पण ती भाजी कशाची होती मला कळेल का? त्याने म्हणजे महाराज विश्वास बसणार नाही, ती कारल्याची भाजी होती. हा, एक शंकेत नजरेने तिच्याकडे बघितलं. तुम्ही खोटं तर बोलत नाही ना? कारण कारल्याची भाजी मला माहित आहे, ती कधीच मी जन्मात खात नाही. तुमच्याकडून मी दोनदा मागून घेते, असं काय केलं? म्हणले महाराज, कारला अंगवळणीच कडू आहे, पण त्या कारल्याचा कडवटपणा कसा घालवायचा हे फक्त एका सुगरणीच्याच हातामध्ये असतं. त्याच्यामध्ये वापरलं जाणारं शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ किती प्रमाणात असावेत मी कारल्याचं सांगत नाहीये. मी नाही मन देऊन भाजीच ऐकताय, मी कारल्याचं बोलत नव्हतो. संसार मूलतः गवळणी कडूच आहे हो. त्याला कोणत्याही अंगाने बघा, मधून बी खायचा प्रयत्न करा, नाहीतर बाह्य रंगाचे काठे खायचा प्रयत्न करा, तो तुम्हाला कडवटच लागेल. पण संत महात्म्यांनी भजनाचं शेंगदाण्याचं कूट मध्ये टाकलं, वाङ्मयाचे मसाल्याचे पदार्थ मध्ये घातले, तो कडवट असतानाही त्या संसारामध्ये आम्ही पुन्हा एकदा जन्माला यावा अशी इच्छा केली. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. एकीकडे दुःखमूळ म्हणणारे तुम्ही पुन्हा जन्माला यायची इच्छा करताय, ते म्हणतात असू द्या ना माझ्या पाठीमागचा भोग, समाजाचा असू द्या नाहीतर मनाचा असू द्या, सगळे भोग मी भोगायला तयार आहे. पण त्या भोगाच्या पाठीमागं माझ्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ना, ते दुःख सगळं निरसन करेन आणि या मनाला एकत्रितपणानं बांधून दृढ माझे मन येथे राखावे बांधून. काही ठिकाणी पाठ आहे पायी राखावे बांधून, असाही काही ठिकाणी पाठ आहे. देवा तुझ्या चरणाशी, तुझ्या या चरणस्पर्शानं प्राप्तव्य झालेल्या सुखाशी माझ्या मनाला बांधून ठेवायचं आहे. आता मनाची आणि तुझ्या पायाची भेट झाली, सगळं घडलं. बरं, पुढं त्या भावानं त्या प्रेमानंच तुम्ही मला प्राप्त झालात, हेही सगळं खरंय देवा. पण आता थोड्याशा परमार्थातल्या लोकसंख्येचा प्रचार प्रसार वाढला तर फाटे सुद्धा वाढत राहतील ना, शॉर्टकट ज्याला आपण म्हणतो. त्यामुळं उद्या चालून जर परमार्थात प्रवेश करणारे लोकसंख्येतलं जर हा समाज वाढायला लागला, माझ्या अंतःकरणामध्ये अपभर भाव नष्ट झाला आणि देहाधिक सुख भोगण्याची जर माझ्या अंतःकरणात इच्छा झाली, तर देवा हे मन तुझ्याकडे वळले, आता त्याला देहाकडे वळवण्यासाठी फाटे फोडू देऊ नको. अभंगाच्या शेवट कामने वाटे
नको फुटू देव फाटी आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. वाङ्मय कृपानं तुकोबाराय ज्ञानोबाराय आमच्या जवळ आहेत. दादांच्या आशीर्वादानं सर्व जुन्या परंपरेच्या मंडळींनी सुरू केलेला हा उत्सव, त्या उत्सवातलं तृतीय दिवसाचं वाघपुष्प माझ्या वाट्याला आलंय. सद्गुरुनाथांच्या चरणी ही प्रार्थना आहे की याच वाङ्मयाचा कृपाशीर्वाद सर्वांच्या छत्रछायेवर राहावा, सर्वांच्या डोक्यावर राहावा आणि तुकोबारायचं ज्ञानोबारायचं भजन, नामस्मरण आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुकरण सगळ्यांना करण्याची इच्छा व्हावी. ही जाता जाता एक प्रार्थना करतो, एक सूचना आहे जी मला मुद्दामून या भागात